नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 31 डिसेंबर 2023। तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सीरीज मधील आजच्या दिवसासाठीचे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक आज आपण अभ्यासूया। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, CISFच्या पहिल्या महिला महासंचालक कोण बनले आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे नीना सिंह। तर केंद्र सरकारच्या नियुक्ती समितीने IPS अधिकारी नीना सिंह यांची केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल म्हणजेच CISFच्या महासंचालकपदी नियुक्ती केली आहे। तर नीना सिंह या CISFच्या महासंचालक पदावर नियुक्त झालेल्या पहिल्या महिला ठरल्या आहेत। तर CISFच्या पहिल्या महिला महासंचालक कोण ठरलेले आहेत? तर IPS अधिकारी नीना सिंह। तर नीना सिंह यांची 31 जुलै 2024 पर्यंत या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे। नीना सिंह या राजस्थान केडरच्या 1989च्या बॅचच्या IPS अधिकारी आहेत। तसेच त्या राजस्थानच्या पहिल्या महिला IPS अधिकारी देखील आहेत। तर CISF हे केंद्रीय सशस्त्र पोलीस दल असून त्याची स्थापना 10 मार्च 1969 रोजी करण्यात आली आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, तर विद्यार्थी मित्रांनो, आपण करंट अफेअर्स 2024 साठी दोन प्लॅन्स घेऊन आलेलो आहोत। एक आहे इयरली प्लॅन आणि दुसरा आहे मंथली प्लॅन। तर या दोन्ही प्लॅन मध्ये आपण करंट अफेअर्सच्या डेली PDF देणार आहोत, वीकली रिव्हिजन PDF असणार आहे, मंथली वन लाइनर PDF असणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, या सर्व PDF तुम्हाला स्पर्धा अभ्यास या ॲप वरती स्टडीसाठी उपलब्ध करून देण्यात येतील। तर आणि तुम्हाला या PDF ची कंटेंट कसा वाटतो किंवा क्वालिटी कशी वाटते हे चेक करण्यासाठी या स्पर्धा अभ्यास या ॲप वरती डिसेंबर 2023 मधील सर्व डेली करंट अफेअर्सच्या PDF अपलोड केलेले आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, या प्लॅनचा नक्कीच लाभ घ्या। चला तर नेक्स्ट क्वेश्चन बघूया। भारताने कोणत्या देशाच्या ऑकलंड शहरात महावाणिज्य दूतावास उघडण्यास मान्यता दिली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे न्यूझीलंड। तर भारत न्यूझीलंड मधील ऑकलंड येथे आपले महावाणिज्य दूतावास उघडणार आहे। भारतीय उच्चायुक्तालय वेलिंग्टन न्यूझीलंड येथे आहे। तसेच भारत न्यूझीलंड बिझनेस कौन्सिल देखील ऑकलंड येथे स्थित आहे। हे महावाणिज्य दूतावास 1 वर्षाच्या आत पूर्ण आणि कार्यान्वित होणार आहे। तर ऑकलंडमध्ये कॉन्सुलेट जनरलच्या स्थापनेला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे। कॉन्सुलेट जनरल सुरू झाल्यामुळे कॉन्सल जनरलच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा होणार आहे। तर या पदावर भारतीय परराष्ट्र सेवेतील अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येते। न्यूझीलंडमध्ये सुमारे 2.5 लाख भारतीय वंशाचे लोक राहतात, त्यापैकी 1.7 लाख लोक ऑकलंडमध्ये राहतात। तर वेलिंग्टन ही न्यूझीलंडची राजधानी असून ऑकलंड हे न्यूझीलंडमधील सर्वात मोठे शहर आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, अयोध्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नवीन नाव काय आहे? तर याचे योग्य उत्तर आहे महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ अयोध्या धाम। तर अयोध्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ अयोध्या धाम असे नामकरण करण्यात आले आहे। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 30 डिसेंबर 2023 रोजी नव्याने बांधलेल्या अयोध्या विमानतळाचे उद्घाटन केले आहे। या टर्मिनल इमारतीचे क्षेत्रफळ 6500 चौरस मीटर असेल। तर हे स्थानिक कला, चित्रे आणि भगवान श्रीरामाचे जीवन दर्शवणारे भित्तिचित्रे यांनी सजवलेले आहे। तर अयोध्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नवीन नाव असणार आहे महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ अयोध्या धाम। नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकतेच ली सन क्यून यांचे निधन झाले, तो कोणत्या देशाचा प्रसिद्ध अभिनेता होता? तर याचे योग्य उत्तर आहे दक्षिण कोरिया। तर दक्षिण कोरियाचे प्रसिद्ध अभिनेते ली सन क्यून यांचे डिसेंबर 2023 मध्ये निधन झाले। त्यांनी ऑस्कर विजेत्या पॅरासाइट चित्रपटात मुख्य अभिनेत्याची भूमिका केली होती। तर पॅरासाइट चित्रपटाने 2020चा सर्वोत्कृष्ट फीचर चित्रपटाचा ऑस्कर पुरस्कार जिंकला होता। नेक्स्ट क्वेश्चन आहे, जागतिक क्रिकेट भागीदार म्हणून कोका कोलाने कोणासोबत आपली भागीदारी 8 वर्षांपर्यंत वाढवली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच ICC। तर कोका कोलाने ICC सोबतची भागीदारी 8 वर्षांसाठी वाढवण्याची घोषणा केली आहे। आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद आणि कोका कोला हे 2031च्या शेवटपर्यंत तिन्ही फॉर्मॅट भागीदार म्हणून काम करतील। नेक्स्ट क्वेश्चन आहे, सलाम बॉम्बे फाउंडेशनच्या प्रतिबंधात्मक आरोग्य शिक्षण कार्यक्रमासाठी आरोग्य दूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे शेफ अमृता रायचंद। तर सेलिब्रिटी शेफ अमृता रायचंद या सलाम बॉम्बे फाउंडेशनच्या प्रिव्हेंटिव्ह हेल्थ एज्युकेशन प्रोग्रामच्या आरोग्य दूत म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। तर अमृता रायचंद पौगंडावस्थेतील मुलांना योग्य पोषण आणि तंदुरुस्तीचे महत्त्व शिकवण्यासाठी या कार्यक्रमात काम करतात। तर सलाम बॉम्बे फाउंडेशन हे मुंबईच्या झोपडपट्ट्यांमध्ये वाढणाऱ्या 12 ते 17 वयोगटातील किशोरवयीन मुलांसाठी काम करते। नेक्स्ट क्वेश्चन आहे, अलीकडेच HDFC बँकेचे बिगर कार्यकारी अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे अतनु चक्रवर्ती।
तर अतनू चक्रवर्ती हे HDFC बँकेचे बिगर कार्यकारी अध्यक्ष असतील. त्यांची या पदावर पुन्हा नियुक्ती करण्यात येणार आहे. तर मे 2021 मध्ये त्यांची HDFC मध्ये पहिल्यांदा नियुक्ती करण्यात आलेली होती. तर आता डिसेंबर 2023 मध्ये त्यांची पुनर्नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर त्यांची नियुक्ती ही 3 वर्षांसाठी करण्यात आली आहे. अतनू चक्रवर्ती यांचा नवीन कार्यकाळ मे 2024 पासून सुरू होणार आहे. HDFC बँकेची स्थापना 1993 साली झाली असून मुख्यालय मुंबई येथे आहे. तर ही भारतातील खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकतीच कोणाची इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर द युनिफिकेशन ऑफ प्रायव्हेट लॉच्या गव्हर्निंग काउन्सिलवर निवड झाली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे उमाशेखर. तर भारतीय उमेदवार उमाशेखर यांनी इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर द युनिफिकेशन ऑफ प्रायव्हेट लॉ म्हणजेच इनिड्रॉइटच्या गव्हर्निंग काउन्सिलच्या निवडणुकीत विजय मिळवला आहे. तर प्रतिष्ठित रोम आधारित संस्थेच्या गव्हर्निंग काउन्सिलमध्ये स्थान मिळवणाऱ्या उमाशेखर या पहिल्या भारतीय महिला ठरल्या आहेत. या बहुप्रतीक्षित निवडणुकीत युनायटेड स्टेट्स, चीन, सौदी अरेबिया, तुर्की आणि फ्रान्ससह अनेक देशांमधून 32 स्पर्धकांनी भाग घेतला होता. तर उमाशेखर यांनी पहिल्या फेरीत 59 पैकी 45 मतांसह विजय मिळवला. गव्हर्निंग काउन्सिलवर स्थान मिळवण्यासाठी 21 मतांची आवश्यकता होती. तर भारत हा 2024 ते 28 या कालावधीसाठी गव्हर्निंग काउन्सिलचा सदस्य असेल. तर युनिड्रॉइट इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर द युनिफिकेशन ऑफ प्रायव्हेट लॉ रोम, इटली येथे मुख्यालय असलेली एक स्वतंत्र आंतरसरकारी संस्था म्हणून काम करते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अलीकडेच केंद्रीय मंत्रिमंडळाने कोणत्या देशाच्या रेडिओ टेलिव्हिजन कराराला मंजुरी दिली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मलेशिया. तर केंद्रीय मंत्रिमंडळाने डिसेंबर 2023 मध्ये रेडिओ टेलिव्हिजन मलेशियासोबतच्या कराराला मंजुरी दिली आहे. प्रसार भारती आणि मलेशियाचे रेडिओ टेलिव्हिजन यांच्यात या करारावर नोव्हेंबर 2023 मध्ये स्वाक्षरी झाली होती. तर दोन्ही देशांमधील संस्कृती, शिक्षण, विज्ञान, तंत्रज्ञान, क्रीडा, बातम्या आणि इतर क्षेत्रातील कार्यक्रमांची देवाणघेवाण करणे हा या कराराचा उद्देश आहे. प्रसार भारतीची स्थापना 1997 मध्ये झाली असून याचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, एक भारत साडी योगदान उपक्रम खालीलपैकी कोणत्या मंत्रालयाने सुरू केला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे वस्त्र मंत्रालय. तर 10 डिसेंबर 2023 रोजी भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई देशातील आतापर्यंतचा सर्वात मोठा एक भारत साडी योगदान कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात वस्त्रोद्योग राज्यमंत्री दर्शना जरदोस आणि लोकसभा खासदार डॉक्टर पूनम महाजन यांनी संयुक्तपणे MMRDC मध्ये सहभाग घेतला. तर वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे पूर्व मुंबई येथे एक भारत साडी योगदानच्या मुंबई आवृत्तीला झेंडा दाखवण्यात आला. यापूर्वी सुरतमध्ये साडी योगदानचे आयोजन करण्यात आले होते. वन भारत साडी योगदानचा उद्देश भारतातील हातमाग साडी संस्कृतीला प्रोत्साहन देणे हा आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अलीकडेच AI आणि डेटा श्रेणीतील सर्वोत्कृष्ट व्यवसायाचा पुरस्कार कोणी जिंकला? तर याचे योग्य उत्तर आहे मुवेट. तर मुवेट या अग्रगण्य डिजिटल तंत्रज्ञान आणि ग्राहक सेवा कंपनीला डिसेंबर 2023 मध्ये AI आणि डेटा श्रेणीतील व्यवसायातील सर्वोत्तम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. मुवेटला त्याच्या जेन AI प्लॅटफॉर्म मुवेट अथेना कार्यक्षमता, गुणवत्ता आणि मानवी अनुभवांमध्ये सुधारणा करून व्यवसाय वाढीला चालना देण्यासाठी डिझाईन केलेले आहे. तर या वर्षीच्या वार्षिक इंक नियतकालिकामध्ये मान्यताप्राप्त 215 उत्कृष्ट व्यावसायिकांपैकी मुवेट हा एक आहे. तर बेस्ट इन बिझनेस अवॉर्ड्स सन्मान यादीमध्ये त्याचा समाविष्ट करण्यात आला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, 2022चा राष्ट्रीय तानसेन सन्मान कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पंडित गणपती भट. तर राष्ट्रीय तानसेन हा भारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्रातील देशातील सर्वात प्रतिष्ठित सन्मान आहे. कला आणि संस्कृतीच्या क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तीला हा सन्मान दिला जातो. 2022चा राष्ट्रीय तानसेन पुरस्कार हा पंडित गणपती भट यांना संगीत क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय स्तरावरील ओळख आणि त्यांनी नव्या पिढीतील कलाकारांना दिलेले प्रोत्साहन यासाठी देण्यात येत आहे. राष्ट्रीय कवी प्रदीप सन्मानासाठी गुरु सक्सेना यांची निवड झाली आहे. तर रंगमंचावरील पहिल्या श्रेणीतील लोकप्रिय कवींमध्ये त्यांचा समावेश होतो. कवी प्रदीप कुमार यांच्या स्मरणार्थ सांस्कृतिक विभागाने 2013 पासून हा सन्मान देण्यास सुरुवात केली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अलीकडेच LICचे मुख्य जोखीम अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे S सुंदर कृष्णन. तर भारतीय आयुर्विमा महामंडळाने प्रतापचंद्र पाईकराव राय यांच्या जागी S सुंदर कृष्णन यांची मुख्य जोखीम अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. तर सुंदर कृष्णन यांना DSP मेरिल लिंच, क्रेडिट लिओनाइस बँक आणि बँक इंटरनॅशनल इंडोनेशिया येथील सेवांचा अनुभव आहे. तर LIC ही केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील जीवन विमा कंपनी आहे ज्याचे मुख्यालय मुंबई येथे आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे,
अलीकडेच नासा आणि IBM यांनी संयुक्तपणे कोणते आर्टिफिशियल इंटेलिजन्स टूल विकसित केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे watsonx.ai. तर डिसेंबर 2023 मध्ये नासा आणि IBM ने संयुक्तपणे watsonx.ai हे नवीन AI विकसित केले आहे. हे हवामान साधनाचा अचूक अंदाज सांगू शकते. तर हे वापरकर्त्यांना आधीच झालेल्या पर्यावरणीय बदलांचे मोजमाप करण्यासाठी तसेच भविष्याबद्दल अंदाज लावण्यासाठी अवकाशातून पृथ्वीचे निरीक्षण करण्यास मदत करेल. हे साधन नासाच्या डेटाबेसचा वापर करते. तर नासाचे मौल्यवान डेटाचे भांडार आणि IBM ऑफ AI या तंत्राचा वापर करून मॉडेल शास्त्रज्ञांना जगातील आग, पूर आणि शहरी उष्णतेचे नकाशे यांच्या भूतकाळातील आणि भविष्यातील व्याप्तीचा अंदाज लावण्यास मदत करू शकतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सलग दुसऱ्यांदा PSE उत्कृष्टता मिनीरत्न श्रेणीतील प्रतिष्ठित CMD ऑफ द इयर पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे प्रदीप कुमार. तर IRADA चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक प्रदीप कुमार दास यांना 13व्या PSE उत्कृष्टता पुरस्कारामध्ये मिनीरत्न श्रेणीतील प्रतिष्ठित CMD ऑफ द इयर पुरस्कार मिळाला आहे. हा कार्यक्रम नवी दिल्लीतील इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सने आयोजित केला होता. तर ऊर्जा संक्रमण उपक्रमातील त्यांचे अग्रगण्य प्रयत्न इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड म्हणजेच IRADA आणि नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानासाठी त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 31 डिसेंबर 2023 रोजीचे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक पाहिले. तर यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.